उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि अशोक खरात यांच्या ताज हॉटेलमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत अशी काही चर्चा झाली ती एकूण संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशोक खरात सोबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांचे संबंध आहे. आत्ताची सर्वात भयानक बातमी समोर येत आहे. नेमकी काय घडलं? बाबा, अशोक खरातचे कारनामे जगासमोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. सर्व स्तरातून अशोक खरातवर टीका होतीये. खरातला शासकीय योजनेचा फायदा कोणाच्या काळात मिळाला, यावरून राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय. या विषयानं दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काय म्हणाल्या शीतल म्हात्रे? सविस्तर जाणून घेऊया. कॅप्टन खरात यांच्या संस्थेला नळ जोडणी नेमकी कोणी करून दिली, याबाबतची मध्यस्थी कोणी केली, याचे उत्तर आधी सुषमा अंधारांनी द्यावं, असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी म्हटले. ताज का राज नेमका काय आहे हे सुषमा अंधारे यांनी पाहावं, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि अशोक खरात यांची बैठक ताज हॉटेलला झाली आणि खरात यांना पाणी कनेक्शन द्यायचे हे तिथेच ठरले, असा गौप्यस्फोट शीतल म्हात्रे यांनी केलाय. सुषमा अंधारे यांना वैयक्तिक मी काहीही म्हणाले नाही, पण मी केलेले ट्विट त्यांना का झोंबल हे मला अजूनही कळालेलं नाही. सुषमा अंधारे यांना खासदारकी मिळाली नाही. आता त्यांचा डोळा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर आहे. त्यासाठी आटापिटा सुरू असल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बोलवली होती. बैठकीत खराजंगी झाली असून प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाली नसल्यानं थेट आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची या बैठकीत कॉलर धरली, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचा खासदार आदित्य ठाकरेंवर नाराज आहेत. त्यांनी तरी फिरले पाहिजे असे त्यांना वाटते. आमच्या वेळी ज्यांना जायचे असेल त्यांनी जा, अशी भाषा होती. परंतु आता परिस्थिती बदलली, तशी भाषा बदलली आहे. आता तुमच्या भरोशावर मी आहे, असे शब्द बाहेर पडत असल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. यावेळी शीतल म्हात्रे यांनी झिरवळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर भाष्य केलंय. नरहरी झिरवळ यांचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. शासकीय निवासस्थानाचा वापर करून जर यामध्ये गैरप्रकार झाला असेल तर नक्कीच याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. असे व्हिडिओ समोर आल्यानं नक्कीच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागतं. तर पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे योग्य तो न्याय देतील, असेही त्या म्हणाल्या.